की जे प्रवृत्तींचे निवृत्तींचे कार्य भयावे मध्यम मोक्षमच्या वेती बुद्धी सा पार्थ सात्विकी. ज्या बुद्धीला प्रवृत्ती निवृत्ती संसार त्याचा त्याग कर्तव्य अकर्तव्य भय अभय बंधन आणि मोक्ष सूक्ष्मतेने कळते तिला सात्विक बुद्धी म्हणतात. हे या धर्मचे कार्यमच्या कार्यमेवचे अयथावत जानाते बुद्धी सा पार्थ राजसी. ज्या बुद्धीला धर्म अधर्म तसेच कर्तव्य अकर्तव्य सुद्धा कळत नाही त्या बुद्धीला राजस बुद्धी म्हणतात. धर्ममिती या म्हणे ते तमसा होता सर्वार्थांनी परितांश बुद्धी सा पार्थ तामसी. तमोगुणाने आवृत्त झालेल्या अधर्माला धर्म मानतो सर्व विषयाला जे उलट समजतो त्या बुद्धीला तमोगुणी बुद्धी असे म्हणतात. मलवत वाससान संवदित. ज्याचे कपडे मळलेले असले त्याच्याशी बोलू नये. सर्गानामादिरंतश्च मध्यमचे वाहम अर्जुन. अध्यात्मविद्या विद्यानाम वाद प्रवदतामहम. हे अर्जुना सृष्टीच्या आदिविद्येमध्ये आध्यात्मिक विद्या मी आहे तसेच बोलण्यामध्ये वाद मी आहे. नाना कर्तुक पूर्वोत्तर पक्ष प्रतिपादक वाक्य विस्तार कथा. अनेक कर्त्यांकडून पूर्व पक्ष उत्तर पक्ष मांडून जो विस्तार केला जातो त्याला कथा असे म्हणतात. केन प्रकारेण स्थापनं भवति ती कथा. आपण आपल्या स्वरूपावर कोणा प्रकारे स्थित होऊ हे ज्यातून कळते त्याला कथा असे म्हणतात. तत्वनिर्णय फल कथा विशेष वाद. खरं शोधण्यासाठी जी चर्चा केली जाते त्याला वाद असे म्हणतात. परपक्ष निराकरण पूर्वक स्वपक्ष स्थापना मती विजिगीषु कथा जल्प. स्वपक्ष स्थापन पूर्वक परपक्ष निराकरण करून जिंकण्याची इच्छा म्हणजे जल्प होय. स्वपक्ष स्थापन दीन विजिगीषु कथा वितंडा. स्वतःचे स्पष्टीकरण न करता दुसऱ्याचे खोटे सांगण्यात तात्पर्य असणारी कथा वितंडा होय. सत्यमेव जयते. सत्याचाच विजय होतो. सत्यानंद प्रमुदितम. सत्यापासून कधीही विचलित होऊ नये. सरस्वती बीज मंत्र. यौ पश्यत तौ न ब्रुवाते राजन या ब्रुते सा न पश्यते राजेन. जयपूर गोडीघाटम. मीना नावाची जात चोरीसाठी प्रसिद्ध. महात्म्याजवळ जायचा. चोरी नाही सोडत तर 4 नियम. सत्य बोलणे, संत सेवा करणे, देवाची आरती पाहायची, देवाला दिल्याशिवाय काहीच खायचं नाही. एके दिवशी राजाजवळ गेला. राजाचा घोडा चोरी केला. आरती चालू होती. घोडा बांधला. घोडा काळा होता. देवाने पांढरा केला. आदंत जन्मा शिशुत्वम. जन्मल्यापासून दात येईपर्यंत शिशु म्हणतात. पंचवर्षांतम कौमारम. 5 वर्षापर्यंत किशोर म्हणतात. 10 वर्षांत बाल्यम. 10 वर्षापर्यंत बाळ म्हणतात. आपश्च दशाब्दात कैशोरम. 15 वर्षापर्यंत किशोर म्हणतात. 16 परमेवम. 16 वर्षानंतर यौवन म्हणजे तरुण म्हणतात. 60 वर्षात परम वृद्धत्वम. 60 वर्षानंतर वृद्ध म्हणजे म्हातारा म्हणतात. साधनाधिकृत परिणामांतर बुद्ध्यादी स्थिती अवस्था उच्यते. साधनेमुळे बुद्ध्याधिकांमध्ये जे बदल होतात त्या वेगवेगळ्या बदलांना वेगवेगळी अवस्थेची नावं प्राप्त होतात. व्यक्त जयादा निष्ठा. योगशास्त्रानुसार मूढा शुक्ता निरुद्धा एकाग्रता. आदी शक्ती मुक्ता वै की जे.